ठाकरेंच्या मातोश्रीवरील बैठकीची इनसाइड स्टोरी साम टीव्हीच्या हाती लागलेली आहे। 23 नोव्हेंबरच्या निकालानंतरच्या संभाव्य राजकीय गणितांवरती या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आलाय। निकालाच्या दिवशी आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। तसंच जनतेचा कौल मवियाच्या बाजूने आल्यानंतर लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली। पूर्वीच मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मवियाच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत अपक्ष आणि बंडखोरांना सोबत घेण्याबाबतही चर्चा झाली। बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवरती पोहोचले आणि यावेळी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली। ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी सिल्वर ओक सुद्धा पोहोचले होते। आमचं मत पक्कं झालेलं आहे की आमच्या जागा येत आहेत आणि आम्ही सहजपणे सरकार बनवू शकतोय। इतकी चांगली परिस्थिती आमची राहणार आहे। महत्त्वाची एकच चर्चा आहे की सगळे जे 288 जागांचा आढावा आम्ही केल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार बनतं आहे, निश्चितपणे बनतं आहे, सहज बनतं आहे, कोणतीच अडचण आम्हाला येणार नाही, हे स्पष्टपणे आम्हाला चित्र दिसतं आहे। आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की नेमकं कशा घडामोडी घडल्या मवियाच्या बैठकीत इनसाइड स्टोरी नेमकं काय होती। सत्ता आली किंवा गेली तर काय राजकीय गणित असतील याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला। आमदारांना कसं सांभाळायचं, सुरक्षित ठिकाणी ठेवण्याबाबतही चर्चा झाली। कौल मवियाच्या बाजूने आल्यानंतर लवकरात लवकर सत्ता स्थापनेबाबत चर्चा करणार असल्याचंही समजतंय।